जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जाणवेल की जनगणनेवरती आधारित एक किंवा दोन प्रश्न परीक्षेत हमखास विचारलेले असतात. आता दोस्तांनो, एक नवी जनगणना आपल्या सरकारने हाती घेतलेली आहे, जी आहे जनगणना 2027. म्हणजे आगामी परीक्षांमध्ये या घटकावरती 1 ते 2 प्रश्न हे निश्चित आपल्याला परीक्षेत विचारले जाणार आहेत. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 2 ते 3 मार्क जे आहेत ते आपण घट्ट करणार आहोत. तर दोस्तांनो, कोणता वेळ वाया न घालवता सुरू करूया जनगणना 2027 बद्दलचे सर्व महत्त्वपूर्ण तथ्य. आता 2027 ची जी जनगणना आहे ती आपल्या देशाची कितवी जनगणना आहे दोस्तांनो? ती आहे कितवी? 16वी जनगणना. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि आपल्या देशातली जी पहिली जनगणना जी झाली होती ती ब्रिटिश काळात झाली होती. कोणत्या कालावधी दरम्यान? 1871 ते 1872 या दरम्यान. आणि ही कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात सुरू झालेली होती? ही सुरू झाली होती लॉर्ड मेयो यांच्या काळात. मग दोस्तांनो, याबद्दल एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की जनगणना जी आहे ही दशवार्षिक नव्हती. कारण साधारणतः जनगणना या दशवार्षिक असतात. ही जी सर्वसाधारण जनगणना होती. मग भारताची खऱ्या अर्थाने पहिली दशवार्षिक जनगणना जी आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे? ती झालेली आहे 1881 ला. आणि तेव्हा भारताचे व्हाईसरॉय होते उदारमतवादी असे व्हाईसरॉय. कोण? लॉर्ड रिपन. आता या इथं आपल्याला लॉर्ड मेयो यांचा फोटो दिलेला दिसतोय आणि इथं लॉर्ड रिपन यांचा फोटो दिलेला दिसतोय. पण एक महत्वपूर्ण तथ्य आपल्याला लक्षात ठेवायचंय की भारतीय जनगणनेचे जनक असं कोणाला म्हटलं जातं, असं कोणाला संबोधलं जातं, तर त्या व्यक्तीचं नाव आहे दोस्तांनो हेनरी वॉल्टर. आणि जनगणना हा जो विषय आहे हा कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? केंद्र सूचित, राज्य सूचित का समवर्ती सूचित? तर आपल्याला लक्षात ठेवायचंय की हा जो विषय जो आहे हा केंद्र सूची म्हणजे संघ सूचित समाविष्ट करण्यात आलेला विषय आहे. आता कोणताही देश दोस्तांनो जनगणना का घेत असतो? ज्याला मराठीमध्ये म्हणतात काय? खानेसुमारी. इंग्लिशमध्ये म्हणतात सेन्सस. त्याच्या मागची एक कारणं आपल्यासमोर मांडलेली आहेत. तर सर्वात पहिलं कारण जे आहे ते आहे दोस्तांनो देशात कल्याणकारी योजना राबवणे. आता जनगणनेच्या माध्यमातून देशात किती मुलं आहेत, किती वृद्ध आहेत, किती महिला आहेत, किती तरुण आहेत हे समजतं. आणि यामुळं सरकारला शिक्षण, आरोग्य आणि पेन्शन योजना योग्य पद्धतीने राबवता येतात. राईट. मग दुसरं जे महत्वाचं तथ्य आहे, कारण आहे, ते आहे विकासाचे नियोजन. आता आगामी काळात देशाचा विकास कशा प्रकारे घडवून आणायचा आहे याचं नियोजन करण्यासाठी लाईक जनगणना जी आहे ती अत्यावश्यक आहे. देशात रस्ते बांधायचे आहेत, नवे घरं, पाण्याची व्यवस्था करायची आहे, वीज यासारख्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्यासाठी लोकसंख्येचा अचूक अंदाज असणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्यामुळे जनगणना सरकारतर्फे घेण्यात येते. आणि नंबर 3, मतदारसंघाची पुनर्रचना. आता आगामी काळात जी लोकसभेची संख्या जी आहे ती वाढत जाणार आहे. 2026 पर्यंत लोकसभेची संख्या स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र आता नवी लोकसभा संख्या जी असणार आहे ही जनगणना 2027 वरती अवलंबून असणार आहे. त्या दृष्टिकोनातून मतदारसंघांचं डिलिमिटेशन किंवा परिसीमन करणं अतिशय आवश्यक आहे. तर मतदारसंघाची पुनर्रचना हे जे आहे एक महत्वाचं कारण आहे जनगणना घेण्यामागचं. आता इथं समजून घ्या दोस्तांनो, जनगणनेच्या आकडेवारीनुसार राजकीय मतदारसंघाच्या सीमांचं निर्धारण केले जाते, जेणेकरून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना योग्य असं प्रतिनिधित्व मिळू शकतं. तर दोस्तांनो, ही झाली 3 महत्वपूर्ण कारणं जनगणना घेण्यामागची. आता सर्व महत्वपूर्ण पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला अधोरेखित करायचे आहेत. तर दोस्तांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, भारतीय जनगणनेच्या दृष्टिकोनातून कोणत्या वर्षाला महाविभाजनाचे वर्ष संबोधले जाते? तर आपल्याला वर्ष लक्षात ठेवायचं आहे 1921. असं का? कारण की 1921 नंतर भारताची लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढत चाललेली आहे. मग स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना कोणती? तर दोस्तांनो ही आहे 1951 ची जनगणना. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली जनगणना हाती घेण्यात आलेली होती. आणि भारतात दर किती वर्षांनी जनगणना घेतली जाते? तर 10 वर्षांनी जनगणना घेतली जाते. दोस्तांनो, इथं परत एकदा लक्षात ठेवायचंय की 2027 जनगणना ही आपल्या देशाची कितवी जनगणना आहे? 16वी जनगणना आहे.
आणि स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल कितवी जनगणना, 8वी जनगणना. आता जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर हे व्यक्तिमत्व आहे सुदर्शन पटनायक. त्यांचा इथं फोटो दिलेला आहे मी, की हे वाळू शिल्पकार आहेत, ओडिशा राज्याला बिलॉंग करणारे, आणि यांना पद्म पुरस्काराने सुद्धा भारत सरकारने सन्मानित केलेलं आहे. तर ही जनगणना जी आहे ती कोणत्या स्वरूपात असणार आहे, तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं संपूर्ण डिजिटल असणारी पहिली जनगणना कोणती, तर ती आहे 2027 ची जनगणना. आता या जनगणनेचं घोषवाक्य म्हणून कोणतं वाक्य स्वीकारण्यात आलेलं आहे, जनभागीदारी से जनकल्याण, हे जे आहे दोस्तांनो या जनगणनेचं जे आहे ते घोषवाक्य आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जनगणना 2027चं शुभांकुर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅस्कॉट म्हणतो, म्हणून काय स्वीकारण्यात आलेलं आहे, इथं आपल्याला दोन इम्युलेटर्स दिसतात. एक आहे कोण, प्रगती, आणि दुसरा कोण आहे, विकास. बरोबर. हे जे आहे हे आपल्या जनगणना 2027चं शुभांकुर आहे, चिन्ह आहे, मॅस्कॉट आहे. नंतर ही गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी जनगणना होणार आहे ही जातीवरती आधारित जनगणना होणार आहे. आणि यापूर्वी जातीवरती आधारित जनगणना 1931 ला झालेली होती. म्हणजे मला माझं विधान लक्षात ठेवायचंय, 1931 नंतर होणारी पहिली जाती आधारित जनगणना कोणती, तर जनगणना 2027. आता जनगणना आयुक्त म्हणून कुणाची नेमणूक झालेली आहे, किंवा 2027 ची जनगणना जेव्हा होणार तेव्हा जनगणना आयुक्त कोण होते, त्यांचं नाव पण आपल्याला लक्षात ठेवायचं, मृत्युंजय कुमार नारायण, ज्यांचं चित्र आपल्याला इथं पाहायला दिसतं. आता ही जी 2027 ची जनगणना आहे दोस्तांनो, ही किती टप्प्यात होणार आहे, तर आपल्याला परत लक्षात ठेवायचं आहे की ही 2 टप्प्यात होणार आहे. आता यापैकी जो पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये काय निर्धारित करणार आहे, हाऊस लिस्टिंग आणि हाऊस सेन्सस, म्हणजे घरांची गणना या ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे. आणि त्याचा जो कालावधी आहे दोस्तांनो, एप्रिल ते सप्टेंबर 2024. आणि या जनगणनेदरम्यान साधारणतः किती प्रश्न विचारले जाणार आहेत, तर आपल्याला त्यांची संख्या सुद्धा लक्षात ठेवायची आहे, ती आहे किती, 33. त्याचप्रमाणे दोस्तांनो दुसरा टप्पा जो आहे ती खऱ्या अर्थाने जनसंख्या गणना होणार आहे, आणि 1 फेब्रुवारी 2027 पासून ही सुरू होणार आहे. म्हणजे थोडक्यात प्रदीर्घ काळ चालणारी ही जनगणना आहे. आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की देशात जनगणना जी घेतली जाती कोणत्या अधिनियमाअंतर्गत घेतली जाती, तर तो आहे जनगणना अधिनियम 1948. आता एवढी मोठी कसरत जर करायची असेल, एवढी माहिती जर प्राप्त करून घ्यायची असेल, तर सरकारी कर्मचारी यांचा भत्ता, सरकारी कर्मचारी यांचा प्रवास खर्च, कागदपत्र जे आहे त्याला लागणारा खर्च हा आवश्यक असणार आहे. आणि मग जनगणना 2027 साठी किती रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, तर साधारणतः 11,718 कोटी रुपये एवढी तरतूद या जनगणनेसाठी करण्यात आलेली आहे. मग दोस्तांनो आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की यावेळेस सरकारने एक नवी सुविधा पुरवलेली आहे, की घरी बसून तुम्हाला जनगणनेमध्ये सहभागी होता येणार आहे. आणि यासाठी जी नवी सुविधा जी सुचवलेली आहे तिचं नाव आहे काय, स्वगणना. स्वगणना. मग ही जी जनगणना आहे 2027 ची, ती किती भाषात होणार आहे, तर आपल्याला त्यांची संख्या लक्षात ठेवायची आहे दोस्तांनो, किती, 16. आता यापूर्वी जनगणना व्हायला पाहिजे होती केव्हा, 2021 साली, कारण की पूर्वीची जनगणना जी झालेली आहे 2011 सालची, आणि 2021 साली जनगणना जी होऊ शकली नाही त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण, कारण की जगामध्ये संपूर्णतया कोविड-19 या रोगाने थैमान जे घातलेलं होतं त्याच्यामुळे जनगणना होऊ शकलेली नाही. दोस्तांनो ही झाली जनगणना 2027 ची महत्वाची तथ्य. जर आपल्याला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद दोस्तांनो.